मी करणार आहे तांदळाच्या पापड्या. तर हे तांदूळ मी ना तांदळाचं पीठ हे घेतलेलं आहे. तर हे तांदूळ धुवून सुकून नंतर हे ना दळलेलं आहे. तर हे तांदळाचं पीठ हे मी ह्या पातेल्याच्या मापाने मोजलेलं आहे. तर हे एक पातेलं तांदळाचं पीठ हे घेतलेलं आहे. तर आपल्याला पाणी मी आधीच ठेवलेलं आहे. तर हे जे पातेलं आहे त्याच्या 1.5 पट मी पाणी घेतलेलं आहे. 1 पातेलं तांदळाचं पीठ आणि 1.5 पट पाणी हे आधण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे ना माझे ना हे रेशनच्या तांदळाची पिठी आहे. त्याचं हे प्रमाण आहे 1 पातेल्या पिठाला 1.5 पातेलं पाणी. तर मी आधणामध्ये टाकलेलं आहे हे जिरे घेतलेले आहे. हे ना पापड खारे, थोडासा हिंग घेतला आहे, हे मीठ आहे आणि हे ओवा आहे. आता याच्यामध्ये ना आपण आहे ना तीळ पण टाकतो, पण माझ्याकडे तीळ नव्हते अवेलेबल त्यामुळे मी टाकले नाही. तर ते तीळ हे ऑप्शनल आहे. तर हे बघू शकता तुम्ही हे आधण आपलं उकळलेलं आहे. तर मी त्यामध्ये आता हे ना हे सगळं पापड खार, मीठ, जिरे, ओवा, हिंग हे सगळं टाकणार आहे. साखर आहे चाटून ते ह्याने मी हलवणार आहे. हटवलेलं पीठ आहे बघा असं झालंय. त्याच्यात थोडे असे गाठी वगैरे जर तयार झालेल्या असतील ना तर त्या गाठी काढण्यासाठी आपल्याला प्लास्टिकच्या करायचं. त्याच्यात काही गाठी वगैरे झालेल्या असतील तर त्या फोडण्यासाठी आणि मऊ त्याचा गोळा तयार होण्यासाठी आपण प्लास्टिकचे पिशवी घातलं आहे तिथे. तर आता हे चांगलं मी मळून घेणार आहे. मी ना पाण्याचा आधार ठेवला आहे. त्याच्यात थोडीशी तेलाची धार टाकली आहे. आता ह्या माझ्याकडे हे स्टीमर आहे असं, त्याच्यामध्ये जाळी ठेवणार आहे आणि ह्यामध्ये हे गोळे केलेले ठेवणार. आपल्याला ह्या गोळ्यांना तर वाफ द्यायची आहे. आता याला आपल्याला वाफ देऊन घ्यायची. हे बघा आता आहे ना हे पापड करण्यासाठी तयार झालं आहे.